श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं, प्रिया तिच्या सर्व शॉपिंग बॅग एका हातात घेते आणि दुसऱ्या हाताने तिची पर्स खांद्याला अडकवते आणि ती उठणार इतक्यात तिच्या पाठीमागून एक मुलगी तिला मिठी मारते आणि त्यामुळे उठणारी प्रिया परत खाली बसली जाते. त्या मुलीच्या एक्झॅक्ट मागे 2 मुलं आणि एक मुलगी असे 3 जण उभे असतात. ती मुलगी प्रियाला म्हणते, शहाणे, तू फार बदलून गेलीस. आज तर मी तुला सोडणारच नाही. आता पुढे. ती मुलगी अजून पुढे बोलते, माझी तुला आठवण सुद्धा येत नाही. तू मला सपशेल विसरून गेलीस. असं कसं होऊ शकतं? प्रिया त्या मुलीच्या आवाजावरून तिला ओळखते. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून गायत्री असते. प्रिया हॉस्टेलमध्ये राहत असताना तिची रूममेट गायत्री असते. रितेश पण तिला एकदा दोनदा भेटलेला असतो, म्हणून तोही तिला ओळखतो. फक्त मागे जे 3 जण उभे असतात त्यांना रितेश ओळखत नाही. प्रिया, सॉरी ग, सॉरी. हॉस्टेल सोडलं आणि आपलं दोघांचं डिपार्टमेंट पण वेगळं, त्यामुळे भेटणंच होत नव्हतं. पण खरंच खूप खूप सॉरी. कॉलेजमध्ये भेटणं होत नव्हतं, मग तुला कॉल तरी करायला हवा होता मी. ही माझी चुकी, मी मान्य करते. गायत्री लगेच प्रियाला मारलेली मिठी सोडते आणि तिच्या समोर येऊन बसते. दोघे एकमेकांचे हात हातात घेऊन बसतात. त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर भेटीचा खूप आनंद दिसत असतो. त्या दोघी एकमेकींकडे पाहून नुसतं स्माइल करत असतात. रितेश लगेच प्रियाच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो, हॅलो गर्ल्स, मी पण आहे इथे. तुम्ही दोघी तर एकमेकांना भेटल्यानंतर सर्व जगाला विसरल्या. गायत्री, तुझ्या बरोबर पण कोणी आहे ना? गायत्री लगेच कपाळाला हात मारते आणि म्हणते, अरे हो, विसरलेच मी. गायत्री त्या तिघांकडे बघते आणि म्हणते, या ना तुम्ही सर्व इथे बसा. लगेच ते तिघ तिच्या शेजारी बसतात. प्रिया आणि रितेश त्या तिघांकडे एकटक पाहत असतात. ते पाहून गायत्री त्या तिघांची ओळख करून देते. गायत्री, हे जयेश आहेत. आमचं लग्न ठरलंय. हे निलेश. गायत्रीचं बोलणं मध्येच तोडत प्रिया, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. छुपा रुस्तुम आहेस तू. मला सांगितलं सुद्धा नाही लग्न ठरल्याचं, आणि मला म्हणते तू बदलून गेलीस. तूच बदलून गेलीस. प्रिया गाणं गाऊ लागते. दोस्त दोस्त ना रहा, दोस्त दोस्त ना रहा, असं म्हणत प्रिया गायत्रीच्या पाठीत बुक्के मारू लागली. गायत्री तिला हसून, अगं तसं काही नाही, मागच्या महिन्यातच ठरलं लग्न. तुझ्याशी कधी बोलणंच नाही झालं म्हणून तुला सांगायचं राहिलं. प्रिया, छुपा रुस्तुम, आता सर्व ढकललं माझ्या अंगावर. गायत्री तोंडावर हात ठेवून हसू लागते. रितेश प्रिया आणि गायत्रीचं बोलणं मध्येच तोडत, रितेश, कॉंग्रॅच्युलेशन्स गायत्री. गायत्री, थँक्यू जीजू. रितेश, कॉंग्रॅच्युलेशन्स जयेश. जयेश, थँक्यू. गायत्री, प्रिया, अगं थांब ना, बाकीच्यांची पण ओळख करून देते ना. प्रिया, गायत्री, हे आहेत निलेश दादा आणि माझे लहान दीर, आणि ही त्यांची मैत्रीण गौरी. प्रिया सर्वांना स्माइल करते. गायत्री, आणि ही आहे माझी बेस्ट फ्रेंड प्रिया. आम्ही हॉस्टेलमध्ये एकाच रूम मध्ये राहायचो, पण आता तिचं लग्न झालं तर तिने हॉस्टेल सोडलं. आणि हे आहेत रितेश जीजू. गायत्री सर्वांची एकमेकांना ओळख करून देते आणि ती आणि प्रिया गप्पा मारू लागतात. रितेश आणि जयेश गप्पा मारू लागतात आणि निलेश आणि त्याची मैत्रीण गप्पा मारू लागतात. असे 3 ग्रुप होतात तिथे. गायत्री, कशी आहेस ग प्रिया? प्रिया, मी मजेत. तू कशी आहेस सांग मला. गायत्री, मी पण मजेत. किती दिवसानंतर आपण भेटलो आहोत आणि बोलतो पण आहोत. प्रिया, ते सोड, असं अचानक तुझं लग्न कसं काय ठरलं? तुझं तर अजून शिक्षण पण पूर्ण नाही. गायत्री, काय सांगू आता, तुझं झालं तसंच माझं पण झालं. फक्त एवढाच फरक आहे की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न लावायचं आहे. आता फक्त ठरवून ठेवलं आहे. प्रिया, पण तू तर एकटीच आहेस ना, तुला तर बहीण नाही मग. गायत्री, हो ना, मी एकटीच आहे, पण माझ्या चुलत बहिणीने प्रेम विवाह केला, म्हणून माझ्या वडिलांनी घाबरून माझं लग्न ठरवून टाकलं. प्रिया, अरे यार. गायत्री, पण मला काही प्रॉब्लेम नाही ग. जयेश खूप चांगले आहेत. मला आवडेल त्यांच्याशी लग्न करायला. प्रिया,
ओहो, जिजूंचं इम्प्रेशन पडलंय मॅडमवर. छान छान. तुला सांगू का गायत्री, आई वडिलांचा आपल्या मुलांसाठीचा निर्णय कधीच चुकत नसतो. गायत्री, हो, एकदम बरोबर बोललीस प्रिया. सुरुवातीला मला टेन्शन आलं होतं कसे असतील हे, पण 2-3 भेटींमध्ये समजलं खूप छान स्वभाव आहे यांचा. मला कायम समजून घेतील हे. प्रिया, हो ना, आणि तुमची जोडी दिसते पण खूप छान. मेड फॉर इच अदर. गायत्री, थँक्यू डिअर. प्रिया, जीजू पुण्यात जॉब करतात का? गायत्री, हो, हडपसर MIDC मध्ये आहेत. प्रिया, ओके. गायत्री, प्रिया, तू पुण्यात कस काय? प्रिया, अगं यांनी पण पुण्यातल्याच कंपनीमध्ये जॉईन केलंय. गायत्री, कधी? केव्हा? प्रिया, 8 महिने झाले. गायत्री, अरे बापरे, मग तू मुंबईमध्ये आणि जीजू पुण्यात राहतात का? प्रिया मान हलवून हो म्हणते. गायत्री, अवघड आहे ना? प्रिया, काही नाही अवघड ग, उलट आम्ही लांब राहून जास्त जवळ आलो आणि एकमेकांच्या स्वप्नांचा विचार करतो आहोत. गायत्री, हो का, छान वाटलं तुझं बोलणं ऐकून. प्रिया, प्रियाचं अचानक निलेश आणि गौरीकडे लक्ष जातं. त्या दोघांची प्यारभरी नोकझोक चालू असते. म्हणजे रोमांस नाही बर का, छोटस भांडण चालू असतं. त्या दोघांकडे पाहून प्रिया म्हणते, गायत्री, तुझ्या धीराची ही गर्लफ्रेंड आहे का? गायत्री, नाही ग, मी विचारलं त्यांना ते, तर ते म्हणाले तसं काही नाही, ते दोघं फक्त फ्रेंड आहेत. प्रिया, पण त्यांच्या वागण्यावरून नाही वाटत ग ते फक्त फ्रेंड आहेत असं. ती बघ ना किती ब्लश करते आहे तो तिच्याशी बोलतो तेव्हा. गायत्री, हो ना, मी पण नोटीस केलं हे. नाहीतर फक्त तिचं असेल त्याच्यावर, त्याला नसेल माहिती. प्रिया, असं होणं शक्यच नाही. त्याला समजत आहे ती त्याला लाईक करते आहे असं, पण दोघांना उघडपणे मान्य करायचं नाही असं असावं. गायत्री, असू शकतं. असं पण बरं त्यां असं पण बरं, पण त्यांचं सोड, ते बघून घेतील. तू बोल, आज काय प्लॅन आहे तुमचा? जीजू कसे राहतात? शेअरिंगने फ्लॅट घेतला आहे का? प्रिया, अगं नाही ग, माझे जेठ आणि जाऊबाई पुण्यातच राहतात, त्यांच्यासोबत हे राहतात. गायत्री, ओके. प्रिया, जीजू कसे राहतात? गायत्री, दोघं भाऊ फ्लॅट मध्ये राहतात आणि कुक लावली आहे स्वयंपाकासाठी. प्रिया, ओके, तुमचं लग्न झाल्यावर मग तू येशील इथे राहायला नाही का? असं म्हणतात गायत्री लाजते. प्रिया, ओहो, काय लाजते, मस्तच लाजते. गायत्री, गप ना यार, नको ना चिडू मला. प्रिया, ठीक आहे ठीक आहे, नाही चिडवत. दोघी मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटतात म्हणून खूप खूप आनंदी असतात दोघीही. दोघी बोलतच असतात की रितेश म्हणतो, अगं प्रिया, जयेश आपल्या दादांच्याच कंपनीमध्ये आहे. प्रिया, हो का, अरे वा, भारीच ना. गायत्री, कोण दादा? प्रिया, अगं दादा म्हणजे माझे जेठ यांचे सक्के मोठे भाऊ. गायत्री, ओके. रितेश जागेवर उभा राहतो आणि म्हणतो, रितेश, खूप भूक लागली आता, चला सर्वच एकत्र लंच करूया. तो उभा राहिला म्हणून सर्वच उभे राहतात. प्रिया, हो हो, चालेल चालेल. गायत्री आणि जयेश पण म्हणतात, चालेल, नो प्रॉब्लेम. इतक्यात निलेश त्याच्या भावाचा हात पकडतो आणि म्हणतो, दादा, थोडं बोलायचं आहे, जरा इकडे येतोस का? जयेश आणि निलेश थोडं बाजूला जातात आणि बोलू लागतात. प्रिया हळूच गायत्रीला म्हणते, काय झालं यांना? गायत्री पण हळू आवाजात, डोंट नो यार. थोड्या वेळ बोलून दोघं परत ग्रुपमध्ये येतात. जयेश, रितेश, आता नको लंच, नंतर कधीतरी करूया, थोडं काम आहे निलेशचं, आम्ही निघतो आता. रितेश, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. अरे तुझा नंबर दे ना. जयेश, हो घे ना. रितेश आणि जयेश एकमेकांना नंबर शेअर करतात. गायत्री, चल बाय प्रिया, भेटू कॉलेजला. प्रिया, हो हो, कॉलेजला नक्की भेटूयात, बाय. असं बोलून जे ते ज्याच्या त्याच्या मार्गाला लागतात. रितेश आणि प्रिया एका रेस्टॉरंटला येतात आणि जेवणाची ऑर्डर देतात. रितेश, छान आहे ना जयेशचा स्वभाव? प्रिया,
हो ना, गायत्री पण खूप चांगली आहे. रितेश. बरं, तुझी सर्व खरेदी झाली ना लिस्ट प्रमाणे, की अजून काही बाकी आहे? म्हणजे जेवण झाल्यावर घरी जायचं की अजून दुसरीकडे कुठे? इतक्यात त्यांची जेवणाची ऑर्डर येते आणि दोघं जेवायला सुरुवात करतात. जेवण करता करता दोघं बोलू लागतात. प्रिया. हो, झालं सर्व. मला पुण्यातलं काही माहिती नाही ना हो, म्हणून. नाहीतर मी स्वतः जाऊन ह्या वस्तू घेऊन आली असती. तुमच्यावर विसंबून नसते राहिले. रितेश. हो का? होईल हळूहळू पुण्याची सवय. प्रिया. मला कसं मुंबईचंच सर्व ओळखीचं झालं आहे. मुंबईमधलं सर्व माहिती आहे ना. रितेश. बरं. प्रिया. म्हणून मुंबई सोडू वाटत नाही हो. रितेश. हो का? नको सोडू मग मुंबई. आता पण तर राहतेच आहेस ना मुंबईमध्ये. प्रिया. आता राहते आहे, पण रितेश जरा कपाळावर आठ्या आणून म्हणतो, काय पण? प्रिया. तुम्ही म्हणताय ना, तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर तू पण ये पुण्यात म्हणून. रितेश. हो मग, तू पण पुण्यात ये. मला वाटत नाही ग, इथली ब्रांच सोडून मी पुण्याला परत येईल असं. प्रिया. का हो? असं का बोलताय तुम्ही? रितेश. अगं, इथलं पॅकेज चांगलं आहे. मला इथली कंपनी पण आवडली. आणि बघ ना, माझं प्रमोशन पण झालं. आणि अजून एक कारण आहे. माझे कॉलेजचं फ्रेंड सर्कल भरपूर इथेच आहेत. प्रिया. हो का? भारीच ना. जुने फ्रेंड्स भेटल्यावर खूप छान वाटत असेल ना तुम्हाला? रितेश. हो, जुने मित्र भेटल्यावर सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. खूप छान होते कॉलेजचे ते दिवस. रितेशला कॉलेजचे सर्व दिवस आठवायला लागले. कॉलेज बरोबर त्याला मोनिकाच्याही आठवणी यायला लागल्या. आणि मोनिकाच्या आठवणीमुळे तो अपसेट झाला. त्यामुळे तो लगेच प्रियाला म्हणाला, ओके, मग आता घरी जाऊयात का? प्रिया मान हलून हो म्हणते. दोघं घरी येतात. घरी आल्यावर ही रितेश अपसेटच असतो. तो सरळ रूम मध्ये जातो आणि बेडवर आडवा होतो. प्रिया रूम मध्ये जाते, फ्रेश होऊन ड्रेस बदलून किचन मध्ये येते आणि सर्वांसाठी चहा ठेवते. प्रियाने नोटीस केलेलं असतं की कॉलेजच्या आठवणी काढल्यापासून रितेश अपसेट झाला आहे. पण तिला कळत नसतं काय करावं. तिला माहित होतं ती आता जर रितेशजी बरोबर बोलायला गेली तर ते तिच्यावर चिडतील किंवा ओरडतील. ती 2 कप चहा गाळते आणि त्यांच्या रूम मध्ये जाणार इतक्यात जाऊबाई त्यांच्या रूम मधून बाहेर येतात. माझ्या एका वाचकाने मला प्रियाच्या जाऊबाई आणि जेठचं म्हणजे दादांचं नाव सजेस्ट केलं. ते दोघं नावं मी आजपासून आपल्या कथेत वापरणार आहे. जाऊबाईचं नाव आहे मीरा आणि जेठ म्हणजे दादांचं नाव आहे राघव. मीरा म्हणजे आपली जाऊबाई. मीरा म्हणते, प्रिया. प्रिया. हो, बोला ना ताई. मीरा. आमचा पण चहा बनवला आहेस का? प्रिया. हो, बनवला आहे. थांबा, मी चहा गाळून आणते. मीरा. अगं नको नको, मी घेते ना चहा गाळून. तू जा, रितेश दादांना चहा दे. प्रिया मान हलवून हो म्हणते आणि प्रिया तिच्या रूम मध्ये जाते. रितेश बेडवर बसलेला असतो आणि मागच्या भिंतीला डोकं टेकून डोळे बंद करून बसलेला असतो. रितेशकडे पाहून प्रियाला वाईट वाटत असतं. ती विचार करते, किती अपसेट झाले आहेत हे. इतकं मनाला नाही लावून घ्यायच्या काही गोष्टी. नशिबात असतं तसंच घडतं आपल्या आयुष्यात. प्रियेच्या हातातील बांगड्यांचा मधुर किणकिण आवाजाने रितेशला समजते की प्रिया रूम मध्ये आली आहे. तो लगेच डोळे उघडतो आणि समोर बघतो. काय होईल पुढे? प्रिया रितेश बरोबर कसं बोलेल? रितेश प्रियावर चिडेल का? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.